चला दोन्ही पंच लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी ताकीद द्यायचे. या ठिकाणी बरेचसे सामने व्हायचे आजच्या दिवसात, बराच उशीर होणार आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल, अरविंद काका शिक्का लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी इशारा करायचा आहे या ठिकाणी. तर पंच म्हणून लागले या सामन्यासाठी. आपण पाहतोय स्ट्राईकला असेल ते अरविंद काका, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला ब्रँडेड अंपायर शिक्का. तर सामना चालू होतोय श्री गणेश 11 टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभू 11 कामोट यांच्यामध्ये. प्रथम नाणेफेक जिंकलं होतं तर शिवशंभू 11 कामोटे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी 5 रन केले ते मात्र श्री गणेश 11 टायगर फोर्स संघाला. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, आपला 12वा खेळाडू आहे तो पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे. चला पंच चालू करा सामना. पहिला बॉल पडण्याच्या आधी दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आला पाहिजे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला धन्यवाद, आले दोन्ही 12वे खेळाडू. तो वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते. गोलंदाज असेल तो विशाल फजाले, स्वतः कर्णधार. आणि श्री गणेश 11 टायगर फोर्स यांच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये आक्रमक जोडी. स्ट्राईकला खेळतो रायगडचा स्टार फलंदाज सुनील चावरी. नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र गुणवंत गोवारी. कालच्या दिवसात चांगली फलंदाजी केली होती गुणवंत यांनी, तोच फलंदाज आपण पुन्हा एकदा पाहू शकतो या सकाळच्या सत्रामध्ये. तर सामन्याला सुरू होते, पंचांचा इशारा येतोय. विशाल फजाले यांच्या हातामध्ये चेंडू. या सामन्याचा पहिला चेंडू टाकतील विशाल. समोर असलेला फलंदाज सुनील चावरी यांना. बराचसा उशीर गेला आहे सामना सुरू होण्यासाठी. पंच पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता, हलक्या पद्धतीने सन्मानपूर्वक खेळून काढल्या सुनीलाने. या ठिकाणी वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय सुनील चावरी. 1 धाव होते, 1 धावेने श्री गणेश करतो आपल्या संघासाठी, म्हणजे श्री गणेश 11 टायगर फोर्स कामोट्या संघासाठी. तर आता माझं स्टाईलला खेळतो गुणवंत गोवारी. 360 मॅन म्हणून त्याला ओळखला तर कामोटेमध्ये चौपेर फलकेबाजी जो करतो फलंदाज, तोच हा फलंदाज गुणवंत गोवारी. तर पहिला चेंडू खेळेल तो विशाल फजाले यांचा गुणवंत. पहिला चेंडू आल्या आल्या समाचार घेतला, पाठवून दिलंय पॅव्हलियनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी स्वागत करून दिलंय विशाल फजाले यांचं. या ठिकाणी पारितोषिक येतंय श्री गणेश 11 टायगर फोर्स संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर 5 षटकार लगावले तर सुनील भोसले संघ मालक यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले. कोणत्याही खेळाडूने कोणत्याही फलंदाजाने 5 षटकार मारले तर सुनील भोसले यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक. पहिला षटकार आला गुणवंत गोवार यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारतोय. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय तो मात्र गुणवंत गोवारी. धावसंख्या होती ती 13. पहिलं षटक चालू असताना आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय गुणवंत. या ठिकाणी आमचे मित्र, आमचे बंधू, समालोचन, रायगडचा बुलंद आवाज JD यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर पाहायचंय आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय गुणवंत गोवारी. यानंतर अजूनही 3 चेंडू बाकी असतील पहिल्या षटकातील. कशा प्रकारे गोलंदाजी करेल विशाल, कुठेतरी कमबॅक करावं लागेल, धावा रोकाव्या लागतील. तर पाहायचंय गुणवंत तयार असेल. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आत्तापर्यंत नेऊन ठेवलंय. 13 धावसंख्या होते 3 चेंडूमध्ये फक्त. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय तो विशाल फजाले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पाहायचाय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होतोय. उंची जास्त लांबी कमी, झेल होण्याची शक्यता आणि मला वाटतं या ठिकाणी झेल बाद होतोय तो मात्र गुणवंत गोवारी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाला आपल्याला या ठिकाणी गुणवंतांच्याकडून. आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये आपला गडी मात्र गमावून बसतो या ठिकाणी.
रोहित जाधव आला होता झेल खाली, चांगला झेल म्हणावं लागेल. आता मात्र फलंदाजी येईल तो मात्र हरेश. आपण या ठिकाणी पाहतोय ही लाईव्ह मॅच झी क्रिकॉन थेट प्रेक्षेपण आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहतो या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर आपले मित्र ऋषभ, त्यानंतर कॅमेरा ऑपरेटर सागर, मेन कॅमेरा ऑपरेटर सोमनाथ, त्यानंतर आणखी डिजिटल कॅमेरा सगळ्यात मोठा कॅमेरा ऑपरेट करतायत ते आमचे सर्वांचे लाडके पराग जाधव. आपण पाहू शकता या ठिकाणी लाईव्ह कास्ट यूट्यूबच्या माध्यमातून. तर सामन्याला सुरुवात या ठिकाणी पाहायचं आहे. हरेश येतोय, आणखी एक मोठा फलंदाज गुणवंत आऊट झाला, त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी असेल ती मात्र हरेश याच्यावरती. विशाल पदाले याला मिळाले एक यश गुणवंतांच्या स्वरूपात. पहिला चेंडू फेस करेल, डाव्या हिशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू, खराब चेंडू, अवंत धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या पुढे जाते एक धावेने, धावसंख्या होती ते 14. गुणवंत होता तोपर्यंत फास्ट धावसंख्या होत होती. त्यानंतर पाहायचं आहे कशा प्रकारे खेळ करतील ती श्री गणेश 11 टायगरपूर संघाचे खेळाडू. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायचं आहे. 38 सर्कलमध्ये चेंडू अडतोय चिखलामध्ये, स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूच्या मागे, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज म्हणजेच सुनील चावरी आणि हरेश. तर आता मात्र स्टाईलला खेळतील सुनील चावरी. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतील. षटकारांचा बादशाह म्हणून त्यांना ओळखला जातं. पुन्हा रायगडमध्ये ज्याने नाव आपलं कोरले फलंदाजीच्या माध्यमातून तोच हा फलंदाज, मोठा फलंदाज सुनील चावरी. अपेक्षा असेल त्यांच्या संघ सहकार्यांना त्याच्या मोठ्या फटकेबाजीची. तर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतील सुनील चावरी. समोर गोलंदाज मात्र आहे तो विशाल फजाले, त्याने एक विकेट मात्र घेतला होता गुणवंत यांचा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पॅडला अडतोय तोपर्यंत परेश मात्र येते चेंडूच्या खाली आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. या निर्धाव चेंडूने मात्र पहिल्या षटकाची सांगता होते या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15ची धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश 11 टायगर फोर्स. तर लवकर जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला द्यायचं नाही. दोन्ही पंचांना मी वारंवार विनंती करेन. अरविंद काका आणि सिक्का, ब्रँडेड अंपायर सिक्का. या ठिकाणी टायमर लावण्यात आलेला आहे, टायमर चालू आहे. टायमरच्या वेळेतच तुम्ही तुमच्या जे षटक असतील ते पूर्ण करायचे आहेत, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे आम्हाला. या ठिकाणी आपण पाहतोय 9:15ला पहिला चेंडू पडला होता. आता त्यानंतर 6 मिनटं होऊन गेलेत. 20 मिनटामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधाराने ही विनंती आहे, सहकार्य करा. मोठी टुर्नामेंट तुमच्यासमोर आपण पार पाडतोय, कामोठे प्रीमियर लीग. ना अशा मोठ्या टुर्नामेंटसाठी तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसऱ्या षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज मयूर. समोर मात्र फलंदाज असेल तो हरेश भोसले. हरेश भोसले यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. नेहमीच आपण पाहतो या खेळाडूला विघ्नहर्ता संघाकडून प्रतिनिधित्व करत असतो आणि चांगली खेळी करतो तो आपल्या संघासाठी. तोच हा खेळाडू आता मात्र खेळतो तर श्री गणेश 11 टायगर फोर्स या संघाकडून. तर पहिला चेंडू घेऊन मयूर आकुटाब्या चेंडूचा वेध घेतला, मिड विकेटच्या दिशेने पाहायचं. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. चांगली चेंडूची पाहणी केली, चेंडूला मात्र पाठवलंय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 21. एक चांगलं वळण देतो आपल्या धावसंख्येला आपल्या संघासाठी तो मात्र हरेश. अशा प्रकारची फलंदाजी त्याला करावी लागेल शेवटपर्यंत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उजव्या इशीच्या बाहेर जाणारा चेंडू, हलकासा थोडासा आत येणारा, काहीच समजलं नाही तो हरेशाला. पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर बारक्या कांबळे यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मयूर तयार असेल, हरेश असेल समोर. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता, लॉब करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो डोक्यावरून, डोक्याला स्पर्श करत पुन्हा एकदा बारक्या कांबळे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय तो मात्र मयूर यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय.
पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसतोय. तोपर्यंत पाहायचं त्या ठिकाणी विकेट किपरच्या पाठीमागे थोडीशी गडबड होताना दिसते. खंडू राक्षे दिसतात आपल्याला. आणि तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय तर मात्र मयूराने. आता मात्र स्टाईलला खेळते सुनील चावरी. तर मयूर समोर मात्र असेल फलंदाज मयूर यांना, तो मात्र सुनील चावरी. पाहायचं या षटकातील काही चेंडू बाकी असतील. सुनील चावरी कशा प्रकारे खेळून काढतील. पहिला चेंडू होता सुनील चावरी यांना, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय विकेट किंवा बारके कांबळे यांना चकवा देत परेश म्हात्रे यांच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव तर नक्की काढतात दोन्ही धावून. धावसंख्या होते ती 23. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील. हरेश असेल समोरा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर यांच्या माध्यमातून. मला वाटतं या षटकामध्ये त्यांनी 8 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळाले तर मयूर यांच्या मार्फत. तर पाहायचं आहे आतापर्यंत 2 षटकं संपले, 23 धावा झाल्या, 1 गडी बाद झाल्या गुणवंत यांच्या स्वरूपात. आता येणारे 2 षटकं असतील, 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये पाहायचं आहे श्री गणेश 11 टायगर फोर्स संघ हा कितपर्यंत जातोय, कितपर्यंत मजल मारतोय, किती धावा जमवत आहेत पाहावं लागेल. 12 चेंडूमध्ये हाणामारी करावं लागेल. ते एका बाजूला सुनील चावरे आणि हरेशाला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 23. दोन्ही संघांचा विचार केला तर मोठे फलंदाज, मोठे गोलंदाज दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा सामना होणार आहे. नक्कीच अटीतटीचा सामना होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल, ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही. तर पाहायचं तिसरा गोलंदाज येतोय तिसरं षटक हाताळायला, तो म्हणजे आणखी एक वेगवान गोलंदाज अमोल नरहरी. ह्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना सर्वांना खुश करत आपल्या गोलंदाजी. चांगली गोलंदाजी, चांगला वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. समोर मात्र तेवढाच मोठा फलंदाज येतो सुनील चावरी. तर पाहायचं आहे सुनील विरुद्ध अमोल असं बॅटल असेल. पहिला चेंडू हाताळेल अमोल, पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करेल, राईट आर्म वर विकेट मारा करेल, 8-10 पावलांचं रनअप. तर पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल अमोल. समोर असलेला फलंदाज सुनील याला. पहिला चेंडू अमोल्याचा. पहिला चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जसा अमोल आला तसा त्याचं स्वागत केलं या षटकाराने, ते मात्र सुनील चावरी याने. जोपर्यंत सुनील चावरी आहेत मैदानामध्ये तोपर्यंत धावसंख्या होणार, धावसंख्येचा पाऊस पडणार, षटकार चौकारांचा या ठिकाणी पाऊस पडणार. आणि या ठिकाणी पारितोषिक याआधीच जाहीर केलं होतं सुनील भोसले याने. श्री गणेश 11 टायगर फोर या संघाच्या कुठल्याही फलंदाजीने 5 षटकार मारले तर 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका, लांबच लांब, बिग 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 येतोय हा षटकार. षटकाराने धावसंख्या जलद गतीने पुढे जाताना दिसते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 35, 1 गडी बाद 35. धावसंख्या झाली ती 35. या ठिकाणी आणखी एक विनंती असेल तर चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेला तर कुठल्याही खेळाडूंनी क्षेत्ररक्षकांनी बाहेर जायचं नाही आहे. आमचे लाईनमन ठेवलेले लाईनमन असतील त्या ठिकाणी ते चेंडू तुम्हाला आणून देतील. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने बाहेर जायचं नाही, वेळ वाचवायचा या ठिकाणी. तर पाहायचं आहे 2 चेंडू होते, 2 षटकार आले आतापर्यंत. मला वाटतंय सुनील चावरे यांचे किती आले रे, 2 षटकार आले. पाहायचंय 14 धावसंख्येवर खेळतोय पुन्हा एकदा. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्र जरा बदलतोय. पहिले 2 षटकार आले होते ते एक आले होता तर मिड विकेटच्या दिशेने, त्याच्या आधी लॉंग ऑनच्या दिशेने. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, चांगला फटका सजवलाय. 3 चेंडू होते, 3 षटकार. धावसंख्या जलद गतीने पुढे जाते. धावसंख्या झाली ती मात्र 41. प्रथमतः फलंदाजी करताना आतापर्यंत 3 षटकार येतात सुनील चावरे यांच्या बॅटमधून. अजून 2 षटकार मारले ना
तर सुनील भोसले यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक फलंदाजाला कोणत्याही फलंदाजाने 5 षटकार मारले तर 1111 रुपये पारितोषिक जाहीर केलेलं आहे. तर पाहायचं त्याचा मानकरी ठरतो का सुनील चावरी. पुन्हा एकदा अमोल तयार. आक्रमक फलंदाज सुनील चावरी यांना जोरदार प्रहार केलाय. पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय धावत. तोपर्यंत चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गणेश कटके येतो. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करण्यासाठी 1 धाव तर नक्की मिळते. धावसंख्या होते ते 42. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला होता परंतु कुठेतरी ताकद कमी पडली सुनील चावरे यांची. त्या कारणाने त्या ठिकाणी 1 धाव तर मात्र नक्की मिळाली आणि एका धावसंख्या आतापर्यंत झाली 42. आत्ता मात्र येतो तो हरेशकडून पण मोठी अपेक्षा असेल. षटकार चौकार मारावं लागतील हरेशला कारण एका बाजूने आक्रमण करतोय तो सुनील चावरी आणि त्याला तेवढी साथ द्यावी लागेल ते हरेशला. जोरदार प्रयत्न केला होता परंतु तेवढा चांगली गोलंदाजी चांगला चेंडू टाकला होता तो आता अमोल्याने. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसला. एक निर्धाव चेंडू येतो बराचशा उशिरानंतर. मला वाटतं हा 5वा चेंडू हाताळला होता तो अमोल्याने. 5वा चेंडू निर्धाव टाकतोय. एक कमबॅक करताना दिसतोय. आतापर्यंत 19 धावा खर्च केल्या त्या अमोल्याने. तर शेवटचा चेंडू असेल समोर असेल फलंदाज तो मात्र हरेश. पाहायचं आहे शेवटच्या चेंडूवरती काय करतोय. षटकार येतोय चौकार येतोय विकेट येतोय काय घडेल त्या चेंडूवरती. जोरदार प्रहार केलाय त्या ठिकाणी विशाल फराले धावताना दिसतील. 1 धाव तर नक्की मिळा. पाहायचं आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का परंतु सुनील चावरी माघारी परतवतायत ते मात्र हरेशला. कोणतीही घाई करताना दिसत नाही कारण धावसंख्या आतापर्यंत झाली 43. चांगली धावसंख्या उभी केली आतापर्यंत 3 षटकामध्ये. तर पाहायचं येणारे शेवटचं षटक असेल. 6 चेंडू बाकी असतील आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत ते मात्र श्री गणेश 11 टायगर पोस्ट संघ. तर यानंतर होणारा सामना असेल मोरे 11 कामोटे विरुद्ध मास्टर सूर्य 11 कामोटे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे. आतापर्यंत 3 षटकं झाले आणि 3 षटकानंतर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकण्यात आले आहेत. शेवटचे 5 मिनिटं बाकी असतील आणि 5 मिनिटांमध्ये 1 षटक हाताळायचं आहे. शिवशंभू 11 संघाचा कर्णधार. 5 मिनिटं बाकी असतील. दोन्ही पंचांनी इकडे लक्ष द्यायचं. 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 मिनिटांमध्ये हे शेवटचं षटक हाताळावं लागेल नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल शिवशंभू 11 कामोटे संघाला. टायमर लागलेला आहे. तर आपण पाहतोय आणखी एक मोठा गोलंदाज येतोय. कालच्या दिवसात त्यांनी कालचा दिवस गाजवला होता. चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून सगळ्यांना खुश केलं होतं. ते आमचे मित्र खंडू राक्षे दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर या ठिकाणी 2 विकेट घेतले. तर पराग जाधव यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपये. पराग जाधव कॅमेरामन पराग जाधव यांच्याकडून 500 रुपये असतील. तर पाहायचं 10-12 पावलाचं रनअप घेऊन गोलंदाजीला सुरुवात केलेले खंडू राक्षे सर्वांचे लाडके गोलंदाज. कामोट्यामध्ये त्यांना ओळखलं जातं. तोच हा गोलंदाज चतुर गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये जो हुशार आहे गोलंदाज. पंचांनी डाव्या बाजून सुरुवात करेल. राईट आर्म वर विकेट मारा करेल. समोर असलेला फलंदाज हरेशला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. ज्या प्रकारे वर्णन केलं त्याच प्रकारे सुरुवात केली ती मात्र खंडू याने. सर्वांचं मन जिंकतो आपल्या गोलंदाजांनी. कालपासून दिवस गाजवतोय आपल्या गोलंदाजीने तोच हा खंडू. कालच्या दिवसात आपण पाहिलं त्यांना सर्व दुनियादारीचे मित्र परिवार या ठिकाणी बसून त्यांना सहकार्य करत होते. आज थोडीशी कमी दिसते या ठिकाणी. तुटके मुटके त्याचे मित्र या ठिकाणी जमा आहेत. सहकार्य करताना दिसत आहेत. दुसरा चेंडू हाताळेल खंडू. पुन्हा एकदा उजाशीच्या बाहेर जाणारा चेंडू हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता हरेशचा. चेंडू मात्र जातो निर्धाव. पूर्णपणे बांधून ठेवलं हरेशला. ते मात्र खंडू यांनी बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा खंडू आपला अनुभव पणाला लावताना दिसतो या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल शेवटपर्यंत. 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल हरेशला. पाहायचंय फटका तर आलाय जोरदार. पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय आणि मला वाटतंय विकेट पराग जाधवने प्रत्येक विकेटला 500 रुपये लावले होते. 1 विकेट या ठिकाणी आलाय. सूर्य यांनी घेतलेला हा झेल. पराग जाधव विनंती असेल गुगल पे करा नाही तर कॅश जमा करा या ठिकाणी कमिटीपर्यंत. सूरज यांनी घेतलेला हा झेल.
तर या ठिकाणी आपण पाहतोय दुनियादारी ग्रुपचे उपाध्यक्ष अंबादास शिंदे यांचं आगमन होते यायचे पॅव्हलियनमध्ये. आपले दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष गोलंदाजी करतायत, त्यांना सहकार्य करायचं या ठिकाणी येऊन. तर आणखी एक मोठा फलंदाज येतोय शिवा लंके. मोठा फलंदाज कामोठ्यामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहे, तोच हा शिवा लंके. आणि आता मात्र समोर असे गोलंदाज एक खंडू आणि शिवा एकमेकांचे जिवलग मित्र. आता मात्र एकमेकांच्या विरोधात खंडू विरुद्ध शिवा असं बॅटल असेल. आणि बॅटल मात्र असेल अध्यक्ष आणि सेक्रेटरी. दुनियादारी ग्रुप म्हणून जो आहे ओळखला तो कामोठ्यामध्ये आहे. त्या दुनियादारी ग्रुपचे शिवा हे सेक्रेटरी आहेत आणि खंडू हे अध्यक्ष आहेत. तर अध्यक्ष विरुद्ध सेक्रेटरी असं हे बॅटल असेल. पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन खंडू असेल, समोर असेल नवा फलंदाज शिवा लंके. पहिला चेंडू भिरकावून दिला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. गणेश कटके खेळतोय चेंडूची आणि चेंडूची खेळता खेळणार स्वतःला पाडून सुद्धा घेतोय, पडतोय त्या ठिकाणी घसरून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव तर नक्की मिळते. एका धावने सांगायची धाव संख्या झाली 44. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले खंडू याने. चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू टाकले, 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 धाव दिली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू बाकी असतील. मोठा फलंदाज समोर येतोय सुनील चावरी. काय होईल या 2 चेंडूवरती? षटकार येईल का, चौकार येईल का, की खंडू राक्षे सुनील चावरी याला विकेट घेईल? आणखी एक सरप्राईज पारितोषिक असेल. येणारे 2 चेंडू जर बारक्या कांबळे यांनी सोडले तर त्यांच्या जुन्या नंबरवर जीपे करण्यात येईल. बारक्या कांबळे यांची नोंद घ्यायची. जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर खंडूला येणारा हा पहिला षटकार. 4 चेंडू चांगले हाताळले होते खंडू याने. त्यानंतर 5वा चेंडू स्ट्राईकला आले होते ते सुनील चावरी, आणि सुनील चावरीने मात्र चांगला समाचार घेतला खंडू याचा. पाठवून दिले चेंडूला सिमेरेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने श्री गणेश 11 टायगर फोर्स संघाचं अर्धशतक फलकावर. 50 धावा होत आहेत. चांगली फलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू टाकले खंडू यांनी, 7 धावा खर्च केल्याने 1 विकेट घेतले. आणखी एक ऑफर असेल. बारक्या कांबळेने जे आणखी एक चेंडू सोडला, हा शेवटचा चेंडू सोडला तर त्यांच्या जुन्या नंबरवर जीपे, जुना जो नंबर आहे जीपेचा त्याच्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात येतील. विक्रांत पाटील यांच्याकडून सूचना आहे, लक्ष द्यायचं बारक्या कांबळे यांच्याने. शेवटचा चेंडू जोरदार प्रहार केला. त्या ठिकाणी पाहायचं झेलची संधी होते का, परंतु 1 धाव तर नक्की मिळणार आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली खंडू राक्षे यांच्या मार्फत. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत, त्यामध्ये 1 गडी मात्र बाद केला हरीशाचा, आणि धावसंख्या मात्र झाली आतापर्यंत 51. धावसंख्येला लगाम लावलाय तर खंडू याने. चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. तर पाहायचं या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करताना श्री गणेश 11 टायगर फोर्स संघ कामोठे 4 षटकामध्ये 51 धावा जमा केल्या आहेत. शेवटचे षटक असतील, शेवटचे 6 चेंडू असतील. गणेश कटके येईल गोलंदाजीला. समोर मात्र तेवढाच आक्रमक फलंदाज सुनील चावरी. आतापर्यंत 4 षटकार मारलेत, 5 षटकार मारलेत. तर सुनील भोसले यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक. 1 षटकार मारायचा सुनील चावरी यांना आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पारितोषिकासाठी सुद्धा. तर पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल गणेश. पहिला चेंडू भिरकावून दिलाय फायनलच्या दिशेने. त्या ठिकाणी पाहायचंय अमोल नरहरी येतो चेंडू खाली, तो पण 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का, परंतु तोपर्यंत चांगली चेंडू फेक म्हणावं लागेल अमोल यांची. चांगला क्षेत्ररक्षक आहे अमोल या कामोट्यामध्ये. तर सँडी भगत कुठे असेल त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे.
थोडा टेक्निकल इश्यू आहे. सँडी भगत जोरदार प्रहार केलाय. जसा सुनील चावरी स्ट्राईकवर आलाय तसा समाचार घेतला गणेश केटके यांचा. या आधीच्या षटकामध्ये पण आपण पाहिलंय, माफ करा, शिवा लंकेने हा षटकार मारलाय. चांगला फटका पाहायला मिळाला शिवा लंकेच्या बॅटमधून. गणेश कटके यांचा समाचार घेताना दिसतोय. गणेश कटके यांचा चांगला चेंडू होता, पूर्णपणे पाहणी केली, पूर्णपणे बॅकफुटवर गेला शिवा लंके आणि चेंडूला मात्र पाठवलंय फायनलच्या दिशेने 6 धावांसाठी. गणेश पुन्हा एकदा तयार असे शिवायाला फुलटा प्रकार चेंडू बेंचवारी दिलेली होती आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवते शिवा. या ठिकाणी आक्रमण करताना दिसतो या ठिकाणी तो मात्र शिवा लंके. याच प्रकारच्या फलंदाजीची गरज होती ती मात्र श्री गणेशा 11 टायगर फौज संघाला ती पूर्णपणे पार पडतो जबाबदारी तो मात्र शिवा लंके. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करेल तो मात्र शिवा. माफ करा, 3 चेंडू बाकी असतील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. एका धावेने धावसंख्या झाली ती आतापर्यंत 66. 2 गडी बाद झाले आतापर्यंत. धावसंख्या होते ते 65. सुनील चावरी येते आहेत स्ट्राईकवरती. गणेश कटके असतील गोलंदाजी मार्फत. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल उर्वरित चेंडूमध्ये. आक्रमण केलंय ते सुरुवातीपासून सुनील चावरी यांना. चांगला गोल चेंडू होता, खोलवर पद्धती चेंडू, ब्लॉक पद्धती चेंडू होता. चेंडू काही समजला नव्हता तो सुनील चावरी यांना. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा चेंडू निर्धाव प्रकारचा एक कमबॅक करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता. 1 धावताना केमी ते पाहताय दुसऱ्या धावसाठी धावताय का आणि मला वाटतं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मयूर यांचं. बारक्या कांबळे थोडासा फंबल होताना दिसतंय तोपर्यंत 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 67. 68 धावांचं लक्ष्य असेल 5 षटकांमध्ये. 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूवरती 68 धावा कराव्या लागतील. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती सुनील चावरे यांनी. वैयक्तिक धावसंख्या होती ती सुनील चावरे यांची. एकतीस धावसंख्येवर नॉट आउट राहिला तर सुनील चावरी. चांगली फलंदाजी, अक्षरशः तुटून पडला होता तो गोलंदाजावरती. तर चला लवकर सामना चालू करा. तर यानंतर होणारा सामना असेल मोरे 11 कामोठे विरुद्ध मास्टर सूर्य 11 कामोठे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी वारंवार विनंती करतोय. या ठिकाणी मास्टर सूर्य 11 कामोठे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर मोरे 11 कामोठे तुम्हाला शेवटची 2 मिनिटं असतील. 2 मिनिटं नाही, इथं एकच चान्स. नाही कशाला रात्रभर ग्रुपवर बडबड करता रे. मग तर पाहतो आपण या ठिकाणी 2 दिवस आमचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी कॅमेरामन आपण पाहतोय. सागर, ऋषभ, सोमनाथ, पराग जाधव कॅमेरामनच्या भूमिकेत. तसेच स्कोरबुकचं आम्हाला काम पाहताना दिसतोय. सलग दुसरा दिवस आहे. कालचा दिवसभर, आजचा दुसरा दिवस विशाल गोलीकर चांगल्या प्रकारे स्कोरबुकिंगचं काम पाहत आहे. त्यानंतर आणखी एक स्क्रीन हँडल करण्यासाठी नवीन ऑपरेटर या ठिकाणी उपस्थित दिसतात, विक्रांत पाटील. हां, तर यायचं आहे दोन्ही कर्णधार मोरे 11 आणि मास्टर सूर्या दोन्ही संघामध्ये नाणेफेक केला जाईल. आमचे पाहुणे रविराजी भगत यांच्या उपस्थितीत नाणेफेक केला जातोय. दोन्ही कर्णधार सज्ज दिसत आहेत या ठिकाणी.
आणि नाणेफेकीचा कौल लागतोय तो मात्र मास्टर सूर्य 11 या संघाच्या बाजूने. तर लवकर आपला जो निर्णय असेल तो कमिटीपर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्हाला विनंती असेल तर मी दोन्ही संघांना विनंती करेन, श्री गणेश 11 टायगर फोर्स, शिवशंभू 11 कामोटे, लवकर सामना चालू करा. दोन्ही पंचांना पण विनंती करेन. श्री गणेश 11 टायगर फोर्स आपलं क्षेत्ररक्षण आहे तर लवकर सजवून घ्यायचं आहे. अजून बरेचसे सामने खेळण्यात येणार आहे. पावसाचा साऊट आहे दिवसभर. मी विनंती करेन दोन्ही संघांच्या कर्णधारांना, त्यांच्या संघ मालकांना, मोठी टुर्नामेंट आपण या ठिकाणी खेळतोय. या मोठ्या टुर्नामेंटला तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. वारंवार मी विनंती करतो, आम्हाला वारंवार तुम्ही विनंती करायला लावताय. चला श्री गणेश 11 टायगर फोर्स लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. इथे टायमर चालू केला जाईल. त्यानंतर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4-5 षटकं जे आहेत ते संपवायचे आहेत. नाहीतर पॅनेटीला सामोरे जावं लागेल. तर पाहायचं आहे शिवशंभू 11 कामोटे संघाची सर्वांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्वतः कर्णधार विशाल फदाले, त्यासोबत रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. तर पाहायचं आहे 68 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूमध्ये आणि 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर सज्ज आहेत मैदानामध्ये. एका बाजूला विशाल फदाले, दुनियादारी ग्रुपचा संदेश वाहक विशाल फदाले नेहमी दुनियादारी ग्रुपवर संदेश पोचवत असतात आपल्या मित्रांना. ते आमचे संदेश वाहक विशाल फदाले. तर पाहायचं आहे त्यांच्या साथीला असतील ते मात्र बारक्या कांबळे. तर वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे श्री गणेश 11 टायगर फोर्स संघाकडून हरेश भोसले. तर पाहायचं आहे 30 चेंडूमध्ये 68 धावा कराव्या लागतील. त्यासाठी सज्ज असेल स्ट्राईकला खेळ तो विशाल फदाले. या ठिकाणी टायमर ऑन केला आहे. पहिला चेंडू पडेल. पहिले जे 4 षटकं असतील ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावं लागतील. तर पाहतो या ठिकाणी पॅव्हलियनच्या दिशेने रॉयल एंट्री करताना दिसतात आपले टायगर ग्रुपचे अध्यक्ष आमचे टायगर भाऊ शंकर भाऊ जाधव. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही त्यांना ऑनलाईन स्क्रीनवरती. पराग जाधव कॅमेरामन त्यांना कॅचअप करताना दिसत आहेत. पूर्णपणे कॅमेरा शंकर भाऊ यांच्यावरती. तर सामन्याला सुरुवात होते. दोन्ही पंचांचा इशारा येतोय. चला दोन्ही पंच लवकर सामना चालू करा. बराचसा उशीर गेलाय. नाही तर या ठिकाणी पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजकांकडून तुम्हाला वारंवार विनंती केली जाते. चला पहिला चेंडू हरेश यांचा. पहिला चेंडू बिमर प्रकारचा चेंडू, डोक्याच्या वरून जाणारा खराब सुरुवात हरेश यांच्याकडून. पंच या गोलंदाजाला दंडित करतायत. नो चेंडू अवंत धावेने श्री गणेश होतोय तो मात्र शिवशंभू 11 कांबळे संघासाठी. एक धाव होते या ठिकाणी. कोणताही चेंडू नाही. आपण पाहतो या ठिकाणी पावसाळी या क्रिकेट स्पर्धा कुठेतरी हातातून बॉल सुटला गेला हरेशाचा आणि त्याचा फायदा मात्र झाला शिवशंभू 11 या संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. फुलटॉस प्रकार चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. 38 सर्कल पासून चेंडू अडतोय. स्वतः गोलंदाज धावताना दिसतोय, घसरतोय, पडतोय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवतोय. टायगर भाऊ जाताना दिसतोय. अरे खराब चेंडू फेक, परंतु नशीब चांगलं होतं. दोन्ही फलंदाजांचं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी, नाही तर ही धाव होऊ शकले असते. कुठेतरी फंबल झाले टायगर भाऊ. नियंत्रण बिघडलं होतं त्यांचं थ्रो टाकताना आणि एक धाव मी त्या ठिकाणी धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते ती शिवशंभू 11 संघाची. 2 धाव होत आहेत आतापर्यंत. तर आता मात्र पावसाचं आगमन. स्ट्राईकला खेळ भर पावसामध्ये. रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. पाहायचा बारक्या कांबळे आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. 68 धावा करायच्या. 68 धावासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. त्यामध्ये आणखी एक मोठं नाव बारक्या कांबळे. बारक्या कांबळे आपल्या संघाला विजय मिळवून देईल का?
पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये. एक नाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्या बारक्या कांबळ्याचं. चौपेर फटकेबाजी करण्यामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं रायगडमध्ये तोच हा फलंदाज बारक्या कांबळे. फटकेबाजी करावी लागेल बारक्याला आपल्या संघासाठी, शिवशंभू 11 कांबळे संघासाठी. आणि तसं माझं यांचा विचार काय म्हणतात ते मोरे. चला हरेश विचार काय आलं ते फोन करून. कोणी पुन्हा एकदा बिमर चेंडू पूर्णपणे नियंत्रण भरकटतोय तो मात्र हरेश. सलग हा दुसरा बिमर चेंडू आहे तो हरेश यांचा. पाहायचं पंचांना नक्कीच या ठिकाणी निर्णय येईल. त्याला सामोरे जावं लागेल. त्या हरेशाला दंडित करण्यात येते या ठिकाणी कारण सलग 2 कुठेतरी नियंत्रण भरकटून बसलाय तो मात्र हरेश आणि त्याला दंडित करण्यात येते. गोलंदाजी बंद करावी लागते त्याला या ठिकाणी. तर आतापर्यंत धावसंख्या झाली ती 3. चेंडू झाले तर मात्र 1. तर पाहायचं गोलंदाज या ठिकाणी बदलण्यात येतोय. शिवा लंके येते स्वतः जबाबदारी घेऊन उर्वरित 5 चेंडू टाकण्यासाठी. तर पाहायचंय समोर असेल तेवढा ताकदीचा फलंदाज रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. फ्रीडची संधी असेल, नामी संधी असेल, फ्रीडचा बॉल असेल. शिवा लंके हाताळलेला चेंडू. पहिला चेंडू बारक्या कांबळ्याला. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने 1 बाउंस चौकार. जसा शिवा लंके आला तसा त्याचा समाचार घेतला, स्वागत करून दिलंय बारक्या कांबळ्याने. आणि बारक्या कांबळ्याला अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण धावांचा उच्चांक या ठिकाणी 68 धावा करायच्या आहेत. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी ती बारक्या कांबळ्याने. चौकार आल्या या ठिकाणी. धावसंख्या होती ती 7. गोलंदाजीचा विचार केला तर खराब गोलंदाजी राहिली, खराब सुरुवात राहिली ती हरेश यांच्या मार्फत. त्यानंतर गोलंदाजी हाताळायला आलाय तो मात्र शिवा लंके. कुठेतरी कमबॅक करावं लागेल लंक्याला आपल्या संघासाठी. धावा थांबाव्या लागतील. पाहायचंय बारक्या कांबळे मोठा फलंदाज त्या समोर आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता. त्रिफळा उद्ध्वस्त होता त्या बारक्या कांबळ्याच्या आणि एक मात्र मिळतंय ते शिवा लंक्याला. एक यशस्वी असा गोलंदाज ठरतो या ठिकाणी तर शिवा लंके. जबाबदारी दिली होती कर्णधाराने, ती जबाबदारी पूर्णपणे पार मात्र पाडली शिवा लंक्याने. पहिला चेंडू वरती आला होता चौकार, त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो बारक्या कांबळ्याच्या. आणि मोठा गडी, मोठा धक्का बसतोय तो मात्र शिवशंभू 11 संघाला. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये चंद्रेश. पाहायचंय वरच्या क्रमांकावर त्याची वर्णी लागते कारण ह्या फलंदाजामध्ये पण तेवढी ताकद आहे मोठमोठे फटकेबाजी करण्याची. तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल चंद्रेश आपल्या संघासाठी. समोर तेवढा चांगला गोलंदाज आहे शिवा लंके. पहिला चेंडू खेळतो मात्र चंद्रेश. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिला. त्या ठिकाणी धावचीत करण्याची संधी होती. सुनील भोसले होते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झाला होता तर नक्कीच निर्णय काहीतरी वेगळा लागला असा या ठिकाणी. परंतु असं झालं नाही, तसं घडलं नाही. आणि चेंडू मात्र जातो या ठिकाणी निर्धाव. तो शिवा लंक्याचा कमबॅक करताना दिसतो शिवा लंके आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली शिवा लंक्याची. तर पाहायचं आहे समोर असेल चंद्रेश. शिवा लंके पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. चंद्रेश याला आक्रमण करावं लागेल शिवा याच्यावरती. जोरदार प्रहार केला आहे त्या ठिकाणी. पाहायचं आहे एक धाव तर नक्की मिळणार आहे. हरेश येतोय चेंडू खाली तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तर आता मात्र येईल स्ट्राईकला विशाल फजाले. एक चेंडू खेळून नॉन स्ट्राईकला बराचसा उशीर हा उभा होता. कर्णधार आहे स्वतः शिवशंभू 11 संघाचा आणि कर्णधाराच्या लायक साजेशी अशी फलंदाजी करावी लागेल ती विशाल फजालेला. जोरदार फटका लॉंगांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतो तोपर्यंत एक धाव मिळेल. रोहित डिशोलकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय.
आणि एकच धाव, एका धावेवर समाधान मानताय. धावसंख्या हळूहळू पुढे जाताना दिसते. धावसंख्या होती ती 9. आणि या ठिकाणी षटक संपतंय. आतापर्यंत धावसंख्या होते ते 9. 5 चेंडू हाताळले होते शिवालंक्याने. त्या 5 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर विकेट घेतले आणि आतापर्यंत धावसंख्या त्याने दिली ती 5 चेंडूमध्ये 6. चांगलं षटक हाताळले ते मात्र शिवालंक्याने. तर पाहायचं येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील ते 59. 24 चेंडू आणि 59 धावा असं समीकरण असेल. तर पाहायचं आहे कोणता गोलंदाज येतोय आणि नक्कीच गोलंदाजी निवड होते दुर्वेश गोवारी. नौपाडा एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. वेगवान गोलंदाज. बऱ्याचशा टुर्नामेंट त्याने आपल्या एक हाती गोलंदाजीने जिंकून दिले. आणि गणेश जाधव पॅकर आहेत, त्यांचे लाडके गोलंदाज आहेत ते दुर्वेश गोवारी. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक जाहीर होतीलच, यामध्ये काही शंका नाहीच. तर पहिला चेंडू नक्कीच पाहतील गणेश यादव, त्यानंतर पारितोषिक जाहीर करतील. तर आपण या गोलंदाजाचा विचार केला, जास्तीत जास्त पावलांचा रनअप म्हणजेच 16 ते 18 पावलांचा रनअप. पंचांनी डाव्या बाजूने सुरुवात करेल, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. विशालाला पहिला चेंडू आणि चांगल्या प्रकारे अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका विशाल फजाले यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले ते दुर्वेश गोवारीच्या. या षटकाराने थोडंसं आकार मिळतं धावसंख्येला. धावसंख्या होती ते मात्र 15. या धावसंख्या रोखाव्या लागतील त्या मात्र दुर्वेशाला. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील, चेंडू निर्धाव टाकावे लागतील. कारण 68 धावांचा पाठलाग करताय शिवशंभू 11 कामोडे संघ. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे ती शिवशंभू 11 संघाची. ना आतापर्यंत टायमरचा विचार केला तर 10 मिनटं होऊन गेलेले आहेत. 10 मिनटं बाकी असतील. 10 मिनटामध्ये तुम्हाला उर्वरित 3 षटकं टाकायचे आहेत. दोन्ही पंचाने याकडे लक्ष द्यायचं आहे. 10 मिनटं बाकी आहेत आणि 10 मिनटामध्ये 3 षटकं टाकायचे आहेत उर्वरित जे राहिलेले आहेत. पाहायचं आहे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दुर्वेश गोवारी तयार असेल. समोर असलेला फलंदाज विशाल, त्याने आक्रमण स्वीकारलं. पहिल्या चेंडूवरती स्वागत करून दिलं षटकाराने. चांगला फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दुर्वेश. पुन्हा एकदा जोरदार प्रहार त्या ठिकाणी पाहायचा आहे. शंकर भाऊ धावताना एक धाव तर नक्की मिळणार. तोपर्यंत चिखलातून धावता तोपर्यंत चांगलं चेंडू फेक म्हणाला लागेल, चांगला थ्रो फेक शंकर भाऊ यांच्याकडून. तोपर्यंत दोन धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. विशालाचा विचार केला ना अतिशय जलद, अतिशय चपळाने धावतो. नेहमीच आपण त्याला पाहतो त्याचा फिटनेस, त्याचप्रमाणे तो धावतो नेहमीच. त्याप्रमाणे जलद गतीने धावसंख्येला पुढे नेताना पण दिसतोय. ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट करताना दिसतोय प्रत्येक वेळी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय फायनलच्या दिशेने. त्या ठिकाणी ऋतिक औटी येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तोपर्यंत एक धाव तो मात्र नक्की मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पिक देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्या होती ते आतापर्यंत 18. तर पाहायचं आता मात्र स्टाईलला खेळतो चंद्रेश. चंद्रेशला चांगली कामगिरी करावी लागेल. विशालाची साथ द्यावी लागेल. आक्रमण करावं लागेल दुर्वेशाच्या वरती. तर पाहायचं दुर्वेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चांगला फटका, आकुटोपे चेंडू होता. चेंडूला पाठवलंय पॅव्हिलियनला सलामी देत 6 धावांसाठी. काय फटका होता या गोलंदाजाच्या वरती. आकुटोपे चेंडू होता, त्याच्यावरती चांगलाच प्रहार केला. मोठा फटका आलाय तो चंद्रेशच्या बॅटमधून. मी याआधीच वर्णन केलं होतं चंद्रेशाचं. हा मोठा फलंदाज आहे, आक्रमण करतो नेहमीच आणि त्याच प्रकारे आक्रमण केले ते दुर्वेशाच्या वरती. या षटकाराने सांगायची धावसंख्या झाली ती 24. आपण पाहतो या ठिकाणी जवळजवळ विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय तर शिवशंभू 11 कामोठे, कारण चांगली फलंदाजी होताना दिसते. चांगला समाचार घेतात गोलंदाजांचा. कुठेतरी वाटत होता दुर्वेश आला आणि कमबॅक करून देईल श्री गणेश 11 टायगर पोर्स संघाला, पण तसं काही घडलं नाही. त्याच्यावर आक्रमण होताना दिसतंय. दोन्ही बाजूने आक्रमण करताना दोन्ही फलंदाज, एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला आता चंद्रेश. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दुर्वेश. समोर असेल तो फलंदाज चंद्रेश.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, बऱ्याचशा उशिरानंतर चांगला चेंडू येणारा तो मात्र दुर्वेशांचा नाकाला स्पर्श करत जाणारा हा चेंडू सुनील चावरे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच अशाच गोलंदाजी, अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल ती मात्र त्यांच्या संघ सहकार्याकडून. शेवटचा चेंडू असेल दुर्वेशाचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो. पाहायचं त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न सिद्ध इंदव होते त्या ठिकाणी. चिखलामध्ये धावत पडत क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आपण पाहतोय दुनियादारी ग्रुपचा अपरिचित म्हणून त्यांना ओळखलं जातं सिद्ध शिंदप. बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. तर पाहायचं या ठिकाणी 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या होते ते 1 गडी बाद 26. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा कराव्या लागतील. 18 चेंडू आणि 42 धावा. 14च्या सरासरीने धावसंख्या करावी लागतील. तर पाहायचं आहे कोणता गोलंदाज येईल या धावसंख्या रोखण्यासाठी. दोन्ही पंचांना विनंती असेल, या ठिकाणी 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत, 5 मिनिटं बाकी आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये टायमर ऑफ आहे. तर या पाहायचं या ठिकाणी थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करण्यात येतोय. बराच उशीर खेळ थांबलेला दिसतोय. दोन्ही पंचांना विनंती असेल वारंवार लवकरात लवकर सामना चालू करा. बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे आजच्या दिवसभरात. अरविंद काका शिक्का दोघांना पण विनंती असेल. चला 18 चेंडू आणि 42 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येते जो स्वतः गोलंदाज गुणवंत गोवारी. कालच्या दिवसापासून त्यांनी आपल्या गोलंदाजीने प्रभावित करून सोडलं होतं. तोच हा गोलंदाज स्विंग बॉल घेऊन येतोय. येलो कलरचा हा बॉल असेल, वेगळ्या प्रकारचा हा बॉल असेल, वेगळ्या प्रकारचा चेंडू हाताळेल. पाहायचा आहे त्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल तो फलंदाज विशाल. 18 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू असेल तो मात्र गुणवंत यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पंचांच्या डाव्या बाजूने विशालाला. पहिला चेंडू स्लो प्रकारचा हा चेंडू होता. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होता आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. अवंतर धावेने या ठिकाणी धावसंख्या होती ते 27. खराब सुरुवात म्हणावी लागेल ती गुणवंत यांची. तर पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गुणवंत तयार असेल. समोर असलेला फलंदाज होता कर्णधार विशालाला. फुलटार प्रकार चेंडू त्याचा पूर्णपणे समाचार घेतो. चेंडूला भिरकावून देतो. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. गुणवंत याने दिलेली एक मेजवानी होती आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उठवलाय तो विशालाने. या 6 धावांनी धावसंख्या मात्र झाली ती 33. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 17 चेंडू आणि 35 धावा. 17 चेंडू आणि 35 धावा. आणखी एक मोठा फटका आला तर नक्कीच जवळजवळ विजय खेचून आणेल तो शिवशंभू 11 कामोठ्या संघाच्या बाजूने. तर पाहायचा विशाल कशा प्रकारे फलंदाजी करेल. गुणवंत याला कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू म्हणावं लागेल. स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला गुणवंत यांच्याकडून. चेंडू काही समजला नाही. चकवा चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र येतोय निर्धाव.
थोडंसं समीकरण बदलतं या ठिकाणी. आता मात्र येणारे 16 चेंडू असतील आणि धावसंख्या करावं लागतील ते मात्र 35. रिवर्शिप देखना फटका पाहायला मिळाला विशालेच्या बॅटमधून. अप्रतिम फटका, चांगला फटका. पूर्णपणे या आधीच्या चेंडूवरती पाहणी केली होती, त्याच प्रकारचा चेंडू टाकला होता गुणवंत याने आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतला. रिव्हर्स पद्धतीने खेळून काढला हा फटका आणि 6 धावांसाठी धावसंख्या झाली ती 39. पुन्हा एकदा विशाल तयार, पुढे सरसावला, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एजला गोल. सुनील चावरी त्या ठिकाणी चूक करतायत. एक जीवदान मिळतंय तर विशालाला झेल घेण्याची एक संधी मिळाली होती, संधी उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाही ते सुनील चावरी आणि एक जीवदान मात्र मिळतंय ते विशाल फजायला. कारण त्या फलंदाजाने आतापर्यंत 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडूवरती आतापर्यंत 24 धावा बनवल्या आहेत आणि अशाच फलंदाजीची झेल त्या ठिकाणी सुटते. नक्कीच संधी उपलब्ध झाली होती. तर पाहायचं गुणवंत पुन्हा एकदा तयार असेल, समोर फलंदाज असेल तो चंद्रेश. चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू येतो या ठिकाणी, पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय गुणवंत. आतापर्यंत 14 धावा खर्च केले ते मात्र गुणवंत याने समीकरण बदलताना दिसतंय. येणारे 13 चेंडू 28 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, पाहायचा आहे या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, कामगिरी करतो का चंद्रेश, षटकार किंवा चौकार मारतो का, की गुणवंत विकेट घेईल हा चंद्रेशचा, पाहावं लागेल या चेंडूवरती. स्लो प्रकार चेंडू, चेंडूची पाहणी केली, चेंडूला भिरकावून दिलंय, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धावसंख्या होती ती 46. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलून जातं या षटकाराने. येणारे 12 चेंडू आणि 22 धावा. येणारे 12 चेंडू असतील आणि 22 धावा कराव्या लागतील. दोन्ही बाजूने आक्रमण होताना दिसतंय. काय फलंदाजी राहिली आतापर्यंत ती मात्र शिवशंभू 11 कांबळे संघाची. बारक्या कांबळे आउट झाला, त्यानंतर वाटलं होतं कुठेतरी धावसंख्येला रोख लागेल, धावसंख्या थांबली जाईल, त्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली ती स्वतः कर्णधार विशालाने. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली विशालीची आतापर्यंत आणि त्याला तेवढीच मात्र साथ देतो तो चंद्रेश. आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय आणि 15 धावा केले ते चंद्रेशाने. हे शेवटचे 12 चेंडू असतील. टायमर नुसार 16 मिनिटं झाले, 4 मिनिटं बाकी आहे आणि 4 मिनिटांमध्ये षटक हाताळावं लागेल. अण्णा येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू विशालाला, जोरदार तयार केलाय, स्ट्रेट आहे पद्धतीचा हा फटका, चेंडू मात्र जातोय. त्या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. पंच सांगायचं धावसंख्या या ठिकाणी. पंच सिक्का अण्णा आणि 4 धावा. अण्णा आले तसं त्यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारला तो विशालाने. जोरदार प्रहार केला पाहिजे त्या ठिकाणी. शंकर भाऊ जाधव धावताना दिसतील, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावची प्रयत्न करतोय, पाहायचंय धावचीचा प्रयत्न होतो का, परंतु चांगली रनिंग म्हणावी लागली विशाल यांची. 2 धावा धावून पूर्ण करतात या ठिकाणी. धावसंख्या होती ती 52. 68 धावाचा पाठलाग करताना शिवशंभू 11 कामोटे. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावा. अण्णा येतात गोलंदाजीला, पाहायचं कुठेतरी कमबॅक करावं लागेल अण्णा यांना. जोरदार प्रहार केला, झेलची संधी आहे, पाहायचं स्वतः विकेट किपर गुणवंत आणि दुर्वेश, माफ करा सुनील भोसले त्या ठिकाणी होते. संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल सुटतोय त्या ठिकाणी, तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण करतायत. काय आलं काय आलं काय आलं दोन्ही पंच. हां ठीक आहे, कशासाठी? ओके
या ठिकाणी लाईव्ह बघितलं जाईल. या ठिकाणी मी विनंती करेन पंचांशी कोणी वाद घालायचा नाही. जो काही निर्णय असेल तुम्हाला दिला जाईल. हा अंपायर रिव्ह्यू आहे का? ओके. या ठिकाणी मागणी केली होती तिसऱ्या अंपायरसाठी. खेळाडू जो आहे क्षेत्ररक्षक जो आहे तो बरोबर क्रीजच्या बाहेर उभा आहे. दोन्ही पंचांनी लक्ष द्यायचं. खेळाडू आहे तो क्रीजच्या बाहेर उभा आहे. आणि या ठिकाणी आता 2 धावा धावून पूर्ण केले आहेत. दोन्ही पंच 2 धावांना आताच्या लिगल बॉल असेल हा. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. आता मात्र येणारे 9 चेंडू असतील. 14 धावांची गरज असेल. मी आधीच बोललो होतो दोन्ही संघ मोठे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये मोठे गोलंदाज मोठे फलंदाज आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार होता असं मी बोललो होतो. आणि त्याच प्रकारचा हा सामना. येणारे 9 चेंडू 14 धावा. अण्णा यांचा पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने पाहायचं त्या ठिकाणी रोहित डिचलकर येतोय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांच्या मार्फत 2 धावा धावून पूर्ण करताय. तिसऱ्या धावाची मागणी होते का पाहायचं विशाल, परंतु त्या ठिकाणी थांबवतोय स्वतःला. 2 धावा धावून पूर्ण करताय. 2 धावेने धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या मात्र होते ती 56. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. काय होईल येणाऱ्या 8 चेंडूवरती पाहावं लागेल. अण्णा यांना काहीतरी कामगिरी करावी लागेल. अण्णा यांना कुठेतरी धावा रोकाव्या लागतील. एका बाजूला आक्रमण करताना दिसत आहेत विशाल आणि चंद्रेश. ते पाहायचं येणारे 8 चेंडू 12 धावा. अण्णा यांचा पुढचा चेंडू जोरदार प्रहार फुलटा प्रकारचा चेंडू होता. टायगर भाऊ झेल खाली येतात. पाहायचं झेल होतो का? आणि मला वाटतं संधी होती. संधी हुकतायत. संधी निर्माण झाली होती झेल घेण्यासाठी. टायगर भाऊ सारखे क्षेत्ररक्षकाकडून ही मोठी चूक होते. अशा प्रकारची चूक त्यांच्याकडून कधी होत नाही. आणि झेल मात्र सुटतोय तो विशाल याचा. कारण जो खेळाडू आतापर्यंत खेळतोय 36 धावसंख्येवरती एक हाती झुंज एकटा किल्ला लढवताना दिसतोय आपल्या संघासाठी शिवशंभू 11 संघासाठी. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. फुलटा प्रकार चेंडू आणि मला वाटतं कुठेतरी अण्णा चूक करून बसले आणि चुकीला मात्र या ठिकाणी दंडित केलं जातंय. हा 9 चेंडू 6+1 7 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 65. येणारे 7 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी नियंत्रण भरकटले होते अण्णा आणि त्याचा फायदा मात्र उठवला विशालाने. येणारे 7 चेंडू 3 धावा. पाहायचे कशा प्रकारे सामना होईल. 7 चेंडू 3 धावा. 7 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू असतील बाकी. तिसरा पंच या ठिकाणी नो साठी तिसरा पंच. आणि हा नो बॉल.
तर पाहायचं या ठिकाणी 7 धावा भेटतील. संघाची धावसंख्या झाली ते आतापर्यंत 65. येणारी 7 चेंडू असतील, 3 धावांची गरज असेल. पाहायचा अण्णा काही चमत्कार करतात का. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, फ्री हिटची संधी असेल. तर चला 7 चेंडू 3 धावा. समोर मात्र असेल तो विशाल. जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी. पाहायचं आहे फ्रीटचा चेंडू आहे. हरीश येतोय झेल खाली. 1 धाव तो मिळणार त्या ठिकाणी. दुसऱ्या धावचा प्रयत्न. चांगला थ्रो फेक मानावा लागेल. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करताय. त्या ठिकाणी चूक करतोय गुन्हा. आणि मला वाटतं बघता बघता 3 धाव पूर्ण करताय या ठिकाणी. आणि या ठिकाणी विजय मात्र होतोय शिवशंभो 11 कामोठे. अतिशय रोमांचक सामना झाला होता आणि रोमांचक सामन्यामध्ये विजय मात्र प्राप्त करतोय तो शिवशंभो 11 कामोठे संघ. पुढच्या सामन्यासाठी शिवशंभो 11 कामोठे संघाला हार्दिक शुभेच्छा.